आणि आम्ही जे काही मेहनत केली त्या 20 मतदारसंघात तिथं आम्ही उमेदवारी उभी करतो आहे. तो त्यांना वाटलं तर सोबत घ्यावं, आमची तयारी आहे. नाही घेतलं तर आम्ही पर्सनल लढू. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहे आणि आता विधानसभेसाठी सुद्धा पडगाम वाजायला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत बच्चू कडू आहे. कशा पद्धतीने बच्चू भाऊ पुढची भूमिका असणार आहे विधानसभेत, महायुती की महाविकास आघाडी? 20 लोकांची बैठक आहे. 20 मतदारसंघातले प्रमुख लोक आणि जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही बोलावलं आहे. मजबूत आहे, ज्यांची स्वतःची पर्सनल ताकद आहे. आणि आम्ही जे काही मेहनत केली त्या 20 मतदारसंघात तिथं आम्ही उमेदवारी उभी करतो आहे. आणि उद्या ते सगळ्या बऱ्याच गोष्टीचा चर्चा करून समोर कशा पद्धतीने जायचं ते ठरवू. सध्या तुम्ही महायुतीमध्ये आहे, जरी काही नाराजी असली महायुतीबद्दल किंवा तुमच्या मध्यंतरीच्या भूमिका असेल त्यामुळे नाराजी असेल, तरी तुम्ही सोबत लढणार आहे की वेळ पडल्यास तशी बाहेर? आमची तयारी करतोय. त्यांना वाटलं तर सोबत घ्यावं, आमची तयारी आहे. नाही घेतलं तर आम्ही पर्सनल लढू. व्यक्ती 20 जागेची तुमची तयारी, 20 जागा नाही दिल्या तर मग आम्ही स्वतः लढू. पूर्ण जागा स्वतंत्र? हां, बिलकुल. महायुतीतून बाहेर पडण्याची सुद्धा तयारी आहे या सगळ्या भूमिका? नाही, विधानसभेमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा करून चर्चेअंती जर काही निघत नसेल तर मग आम्ही समोर तयारी करू. कुठेतरी लोकसभेमध्ये तुमचा मान राखला गेलेला नाही, त्या पद्धतीने अमरावतीची जागा असो किंवा पाहिजे त्या पद्धतीचा मान महायुतीमधून तुम्हाला मिळताना दिसत नाही आहे. आता असो, ते गेलेल्या गोष्टीवर चर्चा केल्यापेक्षा समोर काय चांगलं करता येईल ते पाहू. नक्कीच. हे होते बच्चू कडू, ज्यांनी सांगितलं का 20 जागेसंदर्भात आम्ही उद्या चर्चा करणार आहोत. गरज पडल्यास आम्हाला बाहेर पडावं लागलं तर आम्ही आमच्या स्वतंत्रपणे लढू आणि महायुतीने जर दिल्या तर त्या संदर्भात चर्चासुद्धा करू. पण ते जर मानत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचं सुद्धा बच्चू कडूंनी बोलून दाखवलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.